भाऊजी दळण घे जा बरं. दे. तुम्ही काय आणलं जी पोराला काऊन नाही पाठवलं? अजी बोलावले का होय ना शेवड्याचे माझ्याशिवाय कोणी आणते का ते? बापा उरकले वाटते शेवड्या करायला. बापा उन्हाळा लागला ना आता शेवड्या तर कराच लागन. आणि हो वलवल्या गावावरच द्यायचा साध्या गावावर दळू नका. अजे पण तुमचे गहू वलवल्या गव्हावर दयाले मापाशी दुसरं वलवल्या गव्हाचं दळण लागणार ना बा. हाय ना पुष्पाबाईनं आणलं ना मगाशी तिनं आणलं म्हणून तर मी आणलं होय. बेज्जा लक्ष तिची तुमचं वाला. लक्ष ठेवाच लागते नाहीतर मग शेवड्या बघते. पहिले पुष्पाबाईचं द्यायचा आणि मग माय द्यायचा. दय तो जा. अरे इले कोणा सांगा पुष्पाबाई हेच सांगून गेली म्हणून मले. आणलं का दळण? हो आणलं. बारीक द्यायचा बा. बेच्चा ठोका द्यायचा तुम्ही. काय राय हो बारीक असतो दयत असतो. बायको तर म्हणते ठोका द्यायचा तुम्ही. आता तुमची बायको तुम्हाला म्हणते का मी ठोकोय दयतो पोया सुद्धा नसन या. तुम्ही इकडून मले म्हणता. तुम्ही काय तुमच्या घरी तुमच्या बायकोला म्हणू नाही शकत. तुम्हाला म्हणा लागते मले. बायको का चुकते का? चुकते आपलं. हे बरोबर आहे मात्र तुमचं वालं. बारीक दयतो काळजी करू नका. हा दिलीप भाऊ दळण घ्या. आणलं का? किती आहे? एक कुडं आहे. मागच्या वेळेनं तो एक कुडो सांगितलं होतं पण दळण मात्र कुडवापेक्षा जास्त होतं. नाही ते पायलीच्या वर तर शिक नसते का ते सांडली असं म्हणून तुम्हाला जास्त वाटलं असं. 3 पायऱ्याची शिक सांगताना मी नाही पाहिली बाबू अजून. नाही यावेळेस एकच कुडं आहे. काय राजा थोड्यासाठी खोटा बोलतो. राजा आम्हाला लाईनचं बिल भरावं लागते रे बा. अरे कृष्णाचं सुदर्शन चक्र जेवढ्या जोरानं फिरत नाही ना तेवढ्या जोरानं म्हटलं हे मीटर फिरते. हा काय म्हणतो? आईने पाठवलं. कायले? आई म्हणे दळण 1.5 किलो हाय नाही तर काका 2 किलो समजत. तुझ्या काकानं तर एकच किलो सांगितलं मला. आलो आलो आलो. ए फुट्ट्या ये ना ये फुकटात देऊन देतो ये. 2 किलोचं लेका 1.5 किलो 1 किलो किती खोटा बोलतो रे. ये बिल भरावं लागतं आम्हाला. ते गेलं का माया? काय करावं अशा लोकांचं.